नमस्कार मित्रांनो, तर सर्व रेशन कार्ड धारकांना एक आनंदाची बातमी. तर आता तुमच्यासुद्धा बँक खात्यात 1249 रुपये म्हणजे 1249 रुपये जमा झालेले असेल. तर तुम्ही इथं लाईव्ह प्रो बघू शकता. एप्रिल, मे, जून, जुलै, त्यानंतर या जिल्ह्यांमध्ये रेशन कार्डचे पैसे आता बँक खात्यात जमा होण्यास सुरू झालेले आहेत. तर ते पैसे कोणत्या बँक खात्यात जमा होणार आहेत, तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर सर्वात पहिले तुम्हाला इथं मेरा राशन ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती जाऊन डाउनलोड करायचे आहे. डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुम्हाला इथं दिसेल. तर ज्या कोणाचं तुम्हाला पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होणे सुरुवात झाले की नाही, त्यानंतर तुमच्या कोणत्या बँक खात्यात, त्याचप्रमाणे तुम्हाला किती पैसे मिळत आहेत हे पाहण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला इथं युजर्समध्ये यायचं आहे. तर ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचं आहे त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर इथं कॅप्चा येईल, ते कॅप्चा तुम्हाला इथं टाकून तुम्हाला लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जे की तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर त्यावरती एक OTP जाईल. ते OTP तुम्हाला जसेच्या तसं इथं टाकायचं आहे. तर आपण जे आधार नंबर आणि कॅप्चा ज्या इथं कॅप्चा टाकून घेऊया. तर कॅप्चा चुकला असेल तर तुम्हाला पुन्हा कॅप्चा इथं जे जसेच्या तसं इथं एंटर करायचं आहे. तर मी आधार नंबर टाकणार आहे. त्यानंतर आधार नंबर टाकलेला आहे, तर या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही तुमचा आधार नंबर चेक करू शकता. लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती मी क्लिक करणार आहे. क्लिक केल्यानंतर माझे जे मोबाईल नंबर लिंक आहे आधारला त्यावरती एक OTP सेंड सक्सेसफुली झालेला आहे. तर तुम्ही OTP आल्यानंतर इथं OTP जे टाकून घ्यायचं आहे. तर OTP आपल्याकडे आलेला आहे, तर मी OTP इथं इंटर करून घेत आहे. OTP इंटर केल्यानंतर व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही ओकेवरती क्लिक करायचं आहे. ओकेवरती क्लिक केल्यानंतर इथं स्किपचं एक ऑप्शन दिसेल, यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही तुमचं जे काही रेशन कार्ड आहे इथून डाउनलोड करू शकता. तर मी माझी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे. त्यानंतर इथं तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर भरपूर ऑप्शन तुम्हाला इथं दिसतील. तर आता तुम्हाला एक ऑप्शन दिसेल बेनिफिट्स रिसीव्ह फ्रॉम गव्हर्नमेंट्स, यावरती जे आहे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता जे की एप्रिलमध्ये तुम्हाला किती पैसे रुपये 1249.8 पैसे. त्यानंतर मेमध्ये सुद्धा, जूनमध्ये, जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये, तर टोटल मिळून आतापर्यंत जे काही जमा झालेले आहेत 6340.4 पैसे. तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की तुमचे पैसे जमा झाले की नाही. त्यानंतर याचा जो काही विड्रॉल आहे ते कशाप्रकारे करायचं आहे, त्यानंतर याची जे रक्कम आहे ते कशाप्रकारे तुमच्या बँक खात्यात जमा होईल. तर DBTच्या माध्यमातून तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये याची जी काही रक्कम आहे ते रेशन कार्डचे पैसे जमा होण्यास सुरुवात होतील. त्यानंतर ज्यांचे पैसे बाकी राहिलेले आहेत त्यानंतर याची जे काही सर्वात लवकरच एक अपडेट येईल. तर त्यावरती तुम्हाला लिंक देण्यात येईल. त्यामध्ये तुमचा अकाउंट नंबर DBTला जे लिंक आहे त्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर तुम्हाला कशाप्रकारे करायचं यावरती लवकरच एक व्हिडिओ आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला येणार आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर याचे जे काही पैसे आहेत ते विड्रॉल कशाप्रकारे करायचं आहे त्या संदर्भात लवकरच आपल्या चॅनलला व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर अशाच अपडेटसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच अपडेट्स पाहण्यासाठी थँक्यू.